आज तर तुमच्या भावानं मजाक मध्ये डायरेक्ट ट्रॅक्टरच चालवायला घेतला आणि त्यानंतर मग इथं काय विषय झाला चला ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर काय म्हणता मग पोट्टी हो सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज सकाळी उठलं तर गणेश आणि अभिपालांची एंट्री झाली. मग काय 120च्या स्पीडने दात घासून घेतले, 200च्या स्पीडने नाश्ता करायला आलो आणि 300च्या स्पीडने नाश्ता केला. आणि मग नाश्ता झाल्यानंतर चहा पेन इज मोस्ट इम्पॉर्टंट. चहाच्या दुकानात आलो, इथं घोटभर चहा पिऊन डायरेक्ट आदेश डॉनच्या पानपट्टीत आलो. तर इथं गणेश डॉन आणि आदेश डॉनचा अलगच विषय चालू होता. आणि याचा विषय सॉल्व्ह करतच होतो त्यावेळेस आपल्या मारीची एंट्री झाली. पण पोट्टी हो मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, एका टाइमने सूर्य दुसरीकडून उगून जाईल पण गण्या हे स्नॅप काढणं आणि गाडीवर फोन वापरणं कधीच सोडू नाही शकत. आणि या गोष्टीवर गण्यासाठी कमेंट मध्ये तुमच्या इकडून 2 शब्द होऊ द्या. त्याच्याच बरोबर तुम्ही तुमच्या भावाला अजूनही फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलोही करून घ्या. कसं आहे ना, तुमच्या एका फॉलोनं मला पुढचा व्हिडिओ बनवायची अजून इच्छा होते. इथं मग आपला सर्वेश ट्रॅक्टर घेऊन आलाच होता. तर त्याला म्हटलं हट रे बा, आता मी आज ट्रॅक्टरच चालून पाहतो. तर असं नाही की आपण कधी ट्रॅक्टरनी चालवलेला आहे, आपण पहिले ट्रॅक्टर चालवलेला आहे पण तो डायरेक्ट वावरात चालवता. आज डायरेक्ट हायवे रोडवर चालवला, ते पण डायरेक्ट शुक्रवारच्या दिवशी, म्हणजेच की आपल्या गावाच्या बाजाराच्या दिवशी. ते कसं आहे ना, सगळ्या गोष्टी चालवता आल्या पाहिजे. आता कमेंट मध्ये म्हणतात नाही तर आता विमान उडून पाय एक वेळा जमत असेल तर विषय नाही म्हणा, ते आपण उडून टाकू तुमच्यासाठी. फक्त काही दिवस थांबून जा. आणि मग जसा ट्रॅक्टर चालवणं झाला, गण्याला मागितलं घरी सोडून, तो गेला त्याच्या घरी आणि मी आलो माझ्या घरी. तर चला पोट्टी हो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला इकडे फॉलो नक्की करजा. जय श्रीराम.